बीड पोलिसांकडून कृष्णा आंधळे फरार म्हणून घोषित। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे आरोपी। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात। वाल्मिकला जेलमध्ये सीपॅप मशीन वापरण्यास कोर्टाची परवानगी। वाल्मिक कराडला स्लीप एपनिया आजार। कराडच्या वकिलांनी कोर्टाकडे परवानगी मागितल्यानंतर मागणी मान्य। अंजली दमानिया पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या भेटीला। बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाई आणि चौकशी संदर्भात माहिती घेण्याची शक्यता। वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी द्यायला नको होती। एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियाच्या जीवाला धोका। कराडला जामीन देऊच नका, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। बीड प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, त्याला मंत्रिपदाचं संरक्षण मिळतंय। क्षीरसागरांचा मुंडेंवर हल्लाबोल। मात्र अजितदादांमुळे बीडमधील प्रकार थांबतील। अजित पवारांच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागरांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी। हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। सरकार त्यांचंच असल्यानं आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट मिळू शकते। गाड्या बेड मिळू शकतात। अंजली दमानी यांच्या आरोपांवरील प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन। सुरेश धस यांचा दावा, तर जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू। शेतकरी मुकेश रसाळ यांचा आरोप। मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये। विविध धोरणांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच बोलतील। माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर दादांच्या सूचना, सूत्रांची माहिती। कुठल्याही योजनेत 2-5% गैरप्रकार होत असतात। मात्र पीक विमा योजना बंद न करता त्यात आणखी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात 4.14 लाख बनावट पीक विमा दावे उघड। सर्वाधिक बनावट दावे बीड, जळगाव आणि परभणीत। अर्ज तपासण्यासाठी फेरतपासणी आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचे आदेश। शिंदेचे आमदार फोडायला उदय सामंत दाओस दौऱ्यावर। सामंतांनी दाओसमध्ये बसून राजकारण करू नये। तात्काळ सामंतांना मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका। तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांचा दावा। दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 20 सामंजस्य करारांवर सही। जेएसडब्ल्यू कंपनी राज्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। महाराष्ट्रात आतापर्यंत 4,99,321 कोटींची गुंतवणूक। तर यात स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम बॅटरीमध्ये मोठी गुंतवणूक। महायुतीत नाशिक, रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम राहण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू। भाजप मंत्र्यांकडे पक्षाच्या कामासाठी समन्वयकाची नेमणूक करणार। महाराष्ट्र भाजपतर्फे सुधीर देऊळगावकर यांची मुख्य समन्वयकपदी नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नियुक्तीपत्र जारी। अजित पवार 2 दिवसांनंतर दिल्ली दौऱ्यावर जाणार। दादा गटाचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात। अंतिम नियोजनासाठी दिल्लीत जाणार, सूत्रांची माहिती। यंदाच्या अर्थसंकल्पात मला कठोर निर्णय घ्यावे लागतील। गतवर्षी निवडणुकीमुळे सवलती दिल्या, आता पुढील 5 वर्षांसाठी आर्थिक शिस्त पाळावी लागेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। 25 जानेवारीला काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार। लोकशाही आणि मतदारांचे हक्क वाचवण्यासाठी आंदोलन करणार, पटोलेंची माहिती। तर निवडणुकीनंतर 6 महिन्यात 50 लाख मतदार कसे वाढले, नाना पटोलेंचा सवाल। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा पक्षाचा विषय। सोलापुरात भाजप कार्यकर्त्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय चालू देणार नाही, पालकमंत्री जयकुमार गोरेंचा इशारा। खोलवर चाकू घुसल्यानंतरही सैफ अली खान जिवंत। लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी चमत्कार केला, संजय राऊतांचं वक्तव्य। हॉस्पिटलमधून बाहेर पडताच सैफ एवढा फिट कसा? सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय निरुपम यांचा सवाल। मी डॉक्टर नसलो तरी यशस्वी ऑपरेशन केलेत, करतो बघतो असं मी कधी करत नाही, थेट काम करून टाकतो, एकनाथ शिंदेंचा टोला। शिवसेनेनं पालिका निवडणूक स्वतंत्र लढावी हा आमचा प्रयत्न। अमरावतीत याआधी आम्ही धोका खाल्ला, नाव न घेता अभिजित अडसूळ यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा। जळगावात शिंदेच्या शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा। विष्णू भंगाळेंच्या नियुक्तीला आधी स्थगिती, मग पुन्हा नियुक्ती। भंगाळ प्रमुख पदाच्या नियुक्तीवरून 3 तासातच नवीन आदेश। पंढरपूरमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी जनआक्रोश मोर्चा। शिवाजी महाराज चौकात असलेल्या सभास्थळी देशमुख यांचे कुटुंबीय दाखल। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा सरपंच पदाचं आरक्षण निश्चित। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची शक्यता। भंडाऱ्याच्या तुमसर परिसरातील अवैध वाहतूक आणि अतिक्रमण विरोधात नागरिक आक्रमक।